या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ते कसबा तारळी या मार्गावर गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर शुक्रवारी रात्री 11:30 वाजता राधानगरी तहसीलदारमार्फत दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली. राधानगरी तालुक्यातील अवैध गौ खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून रात्री 11:30 दुर्गमानवाड ते कसबा तारळी या मार्गावर गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 2 ट्रक चालक वैभव विठ्ठल ठेंगरे राहणार करोलिटी तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली व गौरीशंकर राहणार झारखंड यांच्यावर राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांनी कारवाई केली आहे. तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की नागरिकांनी आपल्या शेतामध्ये अवैध उत्खनन करण्यास कोणालाही परवानगी देऊ नये. तसे केल्यास 7/12 सदरी बोजा नोंद करण्यात येईल. तसेच आपल्या परिसरात अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्यास तत्काळ राधानगरी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं.